तुम्हाला नीट प्रश्न नाही लक्षात आला, मी तुमचा प्रश्न आधी नीट करते. त्याच्यामध्ये आरोप झाला की मी शिक्षकांना नेलं एवढ्या. तर तो आरोप आत्ता केलाय, ज्यांना मी निवडून आणलं त्यांनीच केला. तर ते आरोप काय करतायत की मी वंजारी अधिकाऱ्यांना नेलं, असं नाही. ते आरोप त्यांनीच आणलेत. ते शिक्षक अनधिकृत पद्धतीने आणलेत माझ्या जिल्ह्यामध्ये. त्याच्या तारखा आहेत. त्यांचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होता, जे आता खासदार माझ्या विरुद्ध निवडून आले, ते तेव्हाचे शिक्षण सभापती होते. या लोकांनी पैसे खाऊन इलिगली 300-400 शिक्षक जिल्ह्यात आणले आणि त्या सीओला मी सस्पेंड केलं ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर. आणि त्यानंतर त्या शिक्षकांनी उपोषण वगैरे केले. ते अकॉमोडेट व्हावं, कारण त्यांनी पैसे मोजून आले असणार बिचारे, आउट ऑफ वे जाऊन. ते आत्महत्या करतो आता, आम्ही कसं जाणार, कारण ते परत जिथे जाते तिथली जागा गेलेली आहे. मग मी त्यांना अकॉमोडेट केलं, त्याच्यामध्ये सगळे अकॉमोडेट झाले, 40 शिक्षक सोडले तर. आणि त्यांच्यासाठी मी नक्कीच त्याच्यामध्ये प्रयत्न केले. त्याच्यात वंजारी समाज एक आहे, मी पाहिलं नाही. त्यात धनगर होते, मराठा होते आणि जास्त वंजारी असतीलच तिथे मला माहित नाही. पण त्यांना मी आणलेलं नाही. ते मी मंत्री व्हायच्या आधी आले होते, तेव्हा मला वाटतं जयदत्त क्षीरसागर पालकमंत्री होते, सुरेश दसांचा माणूस जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता आणि बजरंग सोनवणे शिक्षण सभापती होते. त्यांनी आणले होते. उलट भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर होते. बिचारा तो सीओ सस्पेंड झाला त्या भानगडीमध्ये. तर उलट मी त्यांना अकॉमोडेट केलं, त्यांचं वाचवलं त्यांना.